जय श्रीराम मंडळी. विज्ञान म्हणतं की निसर्गात कोणतीही घटना अचानक घडत नाही. तिच्या मागे एक अदृश्य शक्ती किंवा अदृश्य ऊर्जा कार्य करत असते. आणि अध्यात्म सांगतं की तीच अदृश्य ऊर्जा म्हणजेच नियती आणि ग्रहांचे संकेत. येणारा 2 जून 2026 हा दिवस खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने केवळ एक तारखेचा बदल नाही, तर धनुलग्न आणि धनुराशीच्या व्यक्तीसाठी थेट कालचक्र आणि महापरिवर्तन आखलेले आहे. कारण ब्रह्मांडात एकाच वेळी अशा काही दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतात. आज आपण केवळ ग्रहांचे वैयक्तिक प्रेडिक्शन पाहणार नाही, तर एक ग्रह दुसऱ्या ग्रहाची ताकद कशी खेचून घेतो आणि जूनच्या उत्तरार्धात घडणारी एक गुप्त घटना तुमच्या आयुष्याची दिशा 180 अंशांनी कशी बदलू शकते याचा संपूर्ण शास्त्रीय खुलासा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची नवी पटकथा लिहिणारा ठरू शकतो. कारण 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 धनु लग्न चतुर्थेश आणि लग्नेश तुमच्या अष्टमात उच्चेचे होणार आहे. कारण देवगुरु बृहस्पती 2 जून 2026 पासून अष्टम स्थानात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टम स्थान हे अचानक घटना, गुप्त बदल आणि नियतीचा खेळ, मानसिक परिवर्तन आणि कर्माची किंवा कर्मफळाशी संबंधित मानले जाते. मंडळी, जून 2026 पासून धनुराशीच्या जीवनात काही अचानक घटना घडू शकतात, ज्या सुरुवातीला तुम्हाला वारंवार सामान्य वाटतील, पण पुढे जाऊन त्या संपूर्ण आयुष्याची दिशा देखील बदलण्याचे काम करू शकतात. विशेष म्हणजे हा गोचर फक्त बाहेरच्या परिस्थितीत बदलणार नाही, तर अनेक धनुराशीच्या व्यक्तीसाठी विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये देखील खोल आणि वारंवार बदल देखील या काळामध्ये घडू शकतात. त्याचे कारण असे असणार आहे की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 तुमचा धनु लग्नाचा स्वामी अष्टमात भ्रमण करणार आहे. अष्टमात उच्चेचे गुरु होणं म्हणजे अचानक धनलाभाचे योग तुमच्या संबंधाने निर्माण होऊ शकतात. जुडलेले कामं तुमचे किंवा जुने अडकलेले कामं तुमचे किंवा जुने अडकलेले विषय अचानक तुमचे या काळामध्ये मार्गी लागू शकतात. गुप्तशत्री देखील तुमचे वारंवार समोर येऊ शकतात. जे गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे चर्चा करत होतात ते देखील तुमच्या तोंडावरती येऊन चर्चा करू शकतात. या सर्व अष्टम स्थानातील गुरुमुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि गूढ विषयांचे आकर्षण वाढू शकते किंवा वाढू लागते. जीवनातील काही लपलेली सत्य देखील तुमच्या या काळामध्ये समोर येतील आणि मानसिक परिपक्वता तुमची वाढू लागते. कारण अष्टम स्थानी आध्यात्मिक दृष्ट्या बघायला गेले तर व्यक्तीच्या काहीतरी शोधात किंवा आकस्मिक काहीतरी धर्मकर्म या सर्व गोष्टींना घेऊन आहे. कारण गुरुची पंचमस्त दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर असल्यामुळे या काळामध्ये भूमिभवन वाहनाचे रिलेटेड देखील तुम्ही काहीतरी महत्त्वाचे काम करू शकता. पण या सर्व गोष्टींमध्ये इथेच खरी परीक्षेचा काळ तुमच्यासाठी सुरू होणार आहे. कारण अष्टम गुरु अनेक वेळा माणसाला बाहेरून नाही तर आतून बदलण्याचे काम करतात. म्हणूनच जून 2026 मध्ये काही धनुराशींच्या लोकांना अचानक एकटेपणा, मानसिक अस्वस्थता किंवा भविष्याबद्दल अनिश्चितता जाणवू शकते. कारण या काळामध्ये विशेषतः अष्टम स्थानात धनुराशी किंवा धनु लग्नवाल्यांसाठी काळजी घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे कोणते? विश्वास ठेवताना कोणावरती ही घाई करू नका. भावनिक निर्णय वारंवार होईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा आणि अचानक गुंतवणूक करू नका आणि आरोग्याच्या संबंधाने दुर्लक्ष करू नका. कारण अष्टम स्थान आणि जलतत्वीय राशीतील गुरु हा नक्कीच तुमच्या डायजेशनच्या संबंधाने, पोटाच्या आतड्यावरच्या संबंधाने नक्कीच तकलीफ देऊ शकतो. गुप्त शत्रूंना देखील समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण या काळामध्ये गुप्त शत्रू देखील हवी होण्याचे कारण अष्टमातील गुरु असू शकतात. कारण शास्त्रकारांनी जे कुठलेही 3, 6, 8, 11 आणि 12 हे स्थान सांगितलेले आहे, इथे शुभ ग्रह सगळे पापफळ देतात. त्यामुळे या काळामध्ये अष्टमातील गुरु अचानक तुमचे गुप्त शत्रू देखील या काळामध्ये वाढू शकतात. गुरु कर्क राशीत उच्च अवस्थेत असल्यामुळे जरी परिस्थिती कठीण वाटली तरी योग्य वेळी नियती तुम्हाला संरक्षण देताना दिसू शकते. त्याचं कारण असणार आहे अष्टम स्थानातील उच्च स्थानाचा गुरु, म्हणजे जिथे सर्व काही संपल्यासारखे वाटेल तिथूनच धनुराशीच्या किंवा धनु लग्नावाल्या व्यक्तीच्या जीवनात नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. विशेषतः जूनच्या शेवटी काही लोकांना अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे की सप्तमस्त गुरुची दृष्टी वाणीवरती असणार आहे, विचारांवरती असणार आहे आणि व्यक्ती विचारसरणीवरती उच्चेची गुरु किंवा निचेची गुरु व्यक्तीला वारंवार निर्णय देखील बदलायला लावू शकतो. कारण या अष्टमातील गुरुला गती देण्यासाठी सूर्य आणि मंगळाची ऊर्जा देखील सर्वात महत्त्वाची कारणीभूत ठरणार आहे. कारण धनुलग्न आणि धनुराशीसाठी जून 2026 मध्ये सूर्याचे 2 महत्त्वाचे गोचर मोठे परिणाम देताना दिसते. या काळामध्ये महिन्याच्या सुरुवातीला सूर्याचे 6ष्ठ स्थानात भ्रमण करत असल्यामुळे काम, स्पर्धा, कर्ज आणि शत्रू या सर्व गोष्टींच्या संबंधित विषय अचानक वेगानं सक्रिय होऊ लागतात. विशेषतः म्हणजे हा काळ संघर्ष वाढवणारा या 6ष्ठ स्थानातील सूर्यामुळे धनुराशीवाल्यांना जाणवणार आहे. तर योग्य प्रयत्न करणाऱ्यांचा विजय देखील मिळवून देण्याची ताकद यामध्ये दिसून येऊ शकते. कारण 6ष्ठ स्थान हे पापग्रहांसाठी बलवान मानलेलं आहे. सूर्य, शनी, राहू, केतू आणि मंगळ या स्थानांमध्ये बलवान मानलेलं आहे.
किंवा खराब स्थान आहे 3, 6, 11, 12 आणि 8, हे सर्व स्थान शास्त्राने पापस्थान मानलेलं आहे. या स्थानामध्ये सर्व पापी ग्रह बलवान होतात, कारण या काळामध्ये षष्ठातील सूर्यामुळे तुमचे सर्व अडकलेली कामं पूर्ण होण्यास मदत होते. नोकरी आणि स्पर्धा क्षेत्रात किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात देखील तुमची वारंवार प्रगती बघायला भेटू शकते. शत्रूवरती या षष्ठातील सूर्यामुळे तुमची सर्व प्रकारचा विजय बघायला भेटेल. आणि सरकारी कामामध्ये देखील या काळामध्ये कोणी टेंडर कुठल्याही पद्धतीचे काम करत असाल तर तुम्हाला या काळामध्ये नक्कीच गती बघायला भेटेल. पण सर्वात महत्त्वाचे या षष्ठातील सूर्यामुळे तुम्हाला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सूर्य षष्ठ स्थानात असताना अनेक वेळी व्यक्तीच्या जीवनात रागामुळे किंवा स्वतःच्या इगो ॲटिट्यूडमुळे खूप जास्त अडचणी व्यक्ती स्वतःही निर्माण करू शकतात. त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांनी कृपया करून स्वतःच्या रागावरती आणि इगो ॲटिट्यूड, सेल्फ रिस्पेक्ट किंवा बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण व्ययस्थानावर दृष्टी असल्यामुळे तुमचा राग सर्वात मोठा नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. सहकार्यांसोबत देखील या काळामध्ये जास्त वादविवाद होऊ शकतात, कारण मित्रमंडळी, मामा, मावशी, आत्या, मोठे चुलते काकी देखील षष्ठ स्थानातून शास्त्रांनी मांडलेले आहे. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतो. आरोग्यात उष्णता आणि थकवा देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अहंकारच तुमच्या नात्याला सर्वात मोठा तणाव निर्माण करण्याचे कारणीभूत ठरू शकतो. हा काळ तुमच्या ताकदीची परीक्षा घेणार आहे. पण 15 जून नंतर सुरू होणार आहे तुमच्या जीवनातला सर्वात मोठा बदल, कारण षष्ठ स्थानातील सूर्य तुमच्या 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 मध्ये मिथुन राशीत, तोच धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी सप्तम स्थानात सूर्य भ्रमण करणार आहे. या काळामध्ये 15 जून नंतर सूर्य सप्तम स्थानात प्रवेश करतात जीवनातील सर्व फोकस अचानक बदल घेताना दिसेल. आता करिअरपेक्षा अधिक लक्ष नातेसंबंध, विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक प्रतिमा यांच्याकडे वाढले जाईल. कारण सप्तम स्थान शास्त्राने प्रतिमा, व्यवसाय, व्यक्तीची पदप्रतिष्ठा आणि पती पत्नी या सर्व संबंधाची सप्तम स्थानाला महत्त्व दिलेले आहे. ऊर्जाकारक, आत्मविश्वासकारक, सेल्फ रिस्पेक्ट आणि सर्व प्रकारची पदप्रतिष्ठेचा कारक सूर्य ज्यावेळेस सप्तमात जाईल तर या सर्व गोष्टींना नक्कीच कुठेतरी चालना भेटेल. भागीदारी आणि सार्वजनिक प्रतिमाकडे या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात लक्ष देताना सप्तमातील सूर्याच्या गोचरमध्ये जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांचे जाणार आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटू लागेल, लोकांवर प्रभाव पडेल आणि या सर्व गोष्टींमध्ये व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदारीची देखील संधी या सप्तमातील सूर्यामुळे बघायला भेटणार आहे. पण यानंतरच तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे, कारण सप्तम सूर्य अनेक वेळा अहंकार आणि अपेक्षा वाढवण्याचे काम देखील करतो. या सर्व परिस्थितीमध्ये म्हणूनच जूनच्या दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 नात्यासंबंधांमध्ये वारंवार तुम्हाला तणाव बघायला जाणू शकतो. जोडीदारासोबत या संबंधाने सप्तमातील सूर्य गैरसमज देखील या काळामध्ये वाढवण्याचे चान्सेस करू शकतो. भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये देखील वारंवार मतभेद होऊ शकतो. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे एक दुसऱ्यांच्या बोलण्या चालण्याचा टोन मॅच न होणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रागामध्ये घेतलेले सर्व निर्णय तुमची प्रतिमा, तुमची पदप्रतिष्ठा, तुमचा मान सन्मान सर्व खराब करू शकतो. त्यामुळं हे सूर्यग्रहाचे गोचर धनुराशी आणि धनु लग्नावाल्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या काळामध्ये रामरक्षा स्तोत्राचे तुम्ही अत्यंत महत्त्वाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. ते तुम्हाला या सर्व परिस्थितीतून नक्कीच तुमची सुटका करेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सूर्याच्या गोचरित परिस्थितीसाठी शास्त्राने काही महत्त्वाचा संकेत दिलेला आहे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी. 15 जून नंतर काही लोकांच्या जीवनात अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जे पुढे जाऊन जीवनाची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकते. तर काहींसाठी जुने नातेसंबंधच मोठी परीक्षेतून जाताना दिसू शकते. कारण या सर्व परिस्थितीसाठी शास्त्राने उपाय दिलेला आहे, तो म्हणजे सूर्य भगवंताला नियमित स्वरूपाने अर्घ्य देणे आणि सूर्यचरिताचे पठण करूया. आता वळूया सर्वात महत्त्वाचा आणि पुढील ग्रहाच्या गोचराकडे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी. ब्रह्मांडातील सर्वात ऊर्जावान ग्रहाकडे म्हणजेच मंगळ. जून 2026 मध्ये मंगळाचा प्रभाव अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण त्याची ऊर्जा थेट सूर्याच्या गोचराशी जोडलेला आहे. 11 मे 2026 ते 20 जून 2026 मेष राशीमध्ये स्वराशीस्थ मंगळ पंचम स्थानात भ्रमण करणार आहे. धनुराशीच्या लग्नासाठी किंवा धनुराशीच्या व्यक्तीसाठी हा काळ मानसिक ऊर्जा, धाडस आणि निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ करणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे पंचम स्थान सक्रिय होत असल्यामुळे प्रेम संबंध, शिक्षण, संतती आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील सर्व लोकांना किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षा या विषयामध्ये अचानक तुम्हाला चांगला बदल दिसू शकतो किंवा हालचाल दिसायला लागेल. स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणात या मंगळाच्या गोचरमुळे अत्यंत वेग बघायला दिसू शकतो. या सर्व गोष्टींमुळे पंचमातील मंगळ, स्वराशीस्थ मंगळ तुम्हाला धनुराशी किंवा धनु लग्नावाल्यांना धाडसी निर्णयांमुळे खूप जास्त प्रमाणात या जून 2026 मध्ये फायदा होताना दिसू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं या पंचमातील मंगळासाठी महत्त्वाचा संकेत म्हणजे
मंगळ पंचम स्थानात स्वराशीत असल्यामुळे काही धनुराशींच्या व्यक्तींमध्ये मी काहीतरी मोठं करू शकतो अशी तीव्र मानसिकता देखील निर्माण करू शकतो. कारण हाच काळ काहीतरी लोकांच्या जीवनात नवी दिशा देखील घेऊन येणार आहे. कारण की मंगळ ऊर्जा, तेज, आत्मविश्वास आणि व्यक्तीची जिद्दीला बळ देणार असतो. पण सर्वात महत्वाची सावधगिरी या काळात देखील बघायला भेटू शकते, ती म्हणजे मंगळाची ऊर्जा जितकी प्रेरणादायी आहे तितकी ती उतावीळपणा वाढवणारी देखील आहे. प्रेम संबंधात वादविवाद देखील करू शकते. त्याचं कारण असं आहे संशय प्रवृत्ती. सर्वात महत्वाचं म्हणजे रागांमध्ये, नात्यांमध्ये खूप जास्त रागांमुळे अंतर बघायला देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. सट्टा किंवा चुकीचे गुंतवणुकीचे निर्णय देखील तुम्हाला या काळामध्ये पंचमातील मंगळमुळे बघायला भेटू शकते. त्याचे कारण सप्तमस्त दृष्टी आणि अष्टमस्त दृष्टी व्यय स्थानात स्वराशीस्थ वृश्चिक राशीवर जाणार आहे. चुकीचे निर्णय आणि उतावीळपणाने घेतलेले निर्णय नक्कीच तुम्हाला आर्थिक नुकसान देखील या काळामध्ये बघायला लावू शकतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे मंगळ लालची आणि तामसिक ग्रह आहे. तो ज्यावेळेस पण इन्कम स्थानाला शुक्राच्या राशीला बघतो त्यावेळेस तो व्यक्तीच्या मनात लालची निर्माण करतो किंवा लालचीपणा व्यक्तीच्या जीवनात खूप जास्त वाढतो. यामुळे 2 नंबरच्या कामाकडे देखील जूनमध्ये या मंगळाच्या गोचरमुळे तुम्हाला जाण्याचे योग येऊ शकतात. त्यामुळे होईल तेवढे सगळ्यांनी सतर्क राहावे. जूनच्या मध्यावर अचानक घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे चालून तणाव देखील निर्माण करू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना या मंगळाच्या गोचरमध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांनी खूप जास्त विचार करावा. व त्यानंतर 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 मध्ये तोच मंगळ षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे. आता इथून पुढे संपूर्ण ऊर्जेचा फोकस बदलताना दिसू शकतो या षष्ठ स्थानातील मंगळामुळे धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांचा. कारण मंगळ आता षष्ठ स्थानात प्रवेश करत असून काम, स्पर्धा, शत्रू, कर्ज आणि आरोग्य, दैनंदिन संघर्ष यांना प्रचंड वेग मिळू शकतो. कारण या काळातील षष्ठ स्थानात कुठलेही, मी पहिले बोलून गेलो की षष्ठ स्थानात कुठलेही ग्रह पापी ग्रह असेल तर ते बलवान होतात. या षष्ठातील मंगळामुळे शत्रूवरती प्रभावी विजय देखील तुम्हाला या काळामध्ये चांगला मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याचा काळ म्हणजे 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 वृषभ राशीतील मंगळ धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांना कुठलेही महत्वाच्या जमिनीच्या संबंधाने, वडील उपार्जित प्रॉपर्ट्यांच्या संबंधाने किंवा कुठेतरी महत्वाचे कोर्ट कचऱ्यांची कामं आहे, खूप दिवसांपासून पेंडिंग पैसे आहेत ते देत नाही, ते देखील या काळामध्ये मिळू शकते. आणि कायदेशीर विषयांमध्ये देखील या काळामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित करू नका षष्ठातील मंगळामध्ये. त्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे सहकार्यांसोबत संघर्ष करणे. कामाच्या ठिकाणी तुमची स्पर्धा तीव्र होऊ शकते. रक्तदाब, ऊर्जा, उष्णता आणि थकवा वाढणे देखील या काळामध्ये होऊ शकते. षष्ठातील मंगळ व्यक्तीला खूप जास्त अष्टमस्त दृष्टी लग्नावरती पडल्यामुळे मानसिक चिडचिड देखील या काळामध्ये खूप जास्त जाणू शकते. कारण षष्ठ स्थानात मंगळ असताना काही लोक स्वतःच्या हट्टी स्वभावामुळे देखील मोठी संधी गमावताना दिसू शकतात. त्यामुळे स्वतःचा हट्टीपणा देखील या काळामध्ये तुम्ही स्वतःचा कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण सूर्य आणि मंगळ हे 2 ग्रह असे आहे जून 2026 मध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी की ते स्वतःचा अहंकार, स्वतःचा आत्मविश्वास आणि ओव्हर कॉन्फिडन्स या सर्व गोष्टींमुळे किंवा रागावरती कंट्रोल न ठेवल्यामुळे खूप मोठे नुकसान स्वतःच्या पायावरती दगड पाडून घेणे या घटनेसारख्या घटना तुमच्या जून 2026 मध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी घडत आहे. यातील सर्वात महत्वाचं पुढचे गोचर बघणार आहोत किंवा पुढचा ग्रह बघणार आहोत बुध. 29/5/2026 ते 21 जून 2026 बुध ग्रह धनुलग्न किंवा धनुराशीवाल्यांसाठी सप्तमात भ्रमण करणार आहे स्वराशीस्थ. महिन्याच्या सुरुवातीला बुध सप्तम स्थानात अत्यंत मजबूत स्थितीत असल्यामुळे संवाद, व्यवहार, भागीदारी, विवाह आणि सार्वजनिक संबंध या विषयामध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांना वेगाने हालचाल करताना दिसेल. व्यावसायिक करारामध्ये देखील या काळामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती तुम्हाला बघायला भेटू शकते आणि तुमच्या बोलण्याच्या प्रभावांमुळे लोकांवरती तुमची छाप पडेल. पण सर्वात महत्वाची एक बाजू अशी आहे की सप्तमातील बुध अनेक वेळा व्यक्तीच्या शब्दातून किंवा व्यक्तीच्या बोलण्यातून वारंवार अडचणी देखील निर्माण करू शकतो. कारण मिथुन राशीचा मंगळ व्यक्तीला खूप जास्त वाचाळवीर बनवतो, खूप जास्त बडबडी करणारा बनवतो. त्यामुळे तुमच्या या चुकीच्या बोलण्यामुळे समाजात किंवा फॅमिलीमध्ये किंवा व्यवसायात देखील वारंवार गैरसमज वाढू शकतात. अतिविश्लेषण किंवा अति बोलणे तुमच्यासाठी खूप जास्त तणाव निर्माण करणारे ठरू शकतो. त्यातील पुढची परिस्थिती अशी आहे बुधाची की 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 तोच बुध तुमच्या धनुलग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी अष्टमात भ्रमण करणार आहे की जिथे ऑलरेडी गुरु भगवान गोचर करणार आहेत. कारण बुध अष्टमात कर्क राशीत गुरुसोबतची युती आता इथून पुढची परिस्थिती अचानक रहस्यमय आणि मानसिक स्वरूपाची होताना दिसू शकते. कारण बुध अष्टमात स्थानात प्रवेश करून उच्चच्या गुरुसोबत युती करत आहे आणि ही युती गुप्त विषय, आर्थिक बदल आणि मानसिक अस्वस्थता किंवा जीवनातील लपलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी देखील व्यक्तीच्या समोर आणू शकते. कारण गुरु आणि बुधाची युती व्यक्तीच्या विचारशक्तीला खूप जास्त खोलावरती घेऊन जाऊ शकते. कारण अष्टम स्थान हे काहीतरी व्यक्तीच्या शोधात किंवा कुठल्या तरी एखाद्या शोधात जाण्याचं स्थान आहे. बुध शोधात घेऊन जाऊ शकतो आणि गुरु त्याला सपोर्ट करू शकतो.
या सर्व परिस्थितीमध्ये या काळात धनुराशीच्या व्यक्तीच्या जीवनाकडे पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन समाजात लोकांचा बनू शकतो बघण्याचा. पण अष्टमातील हा बुध तुम्हाला व्यक्तीला शांत बसू देणार नाही, कारण या काळामध्ये अष्टमातील बुधाची दृष्टी वाणीच्या क्षेत्रावरती जाते आहे की जो गुरु आपली निचस्थ दृष्टी बुधाद्वारे टाकत असल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात खूप जास्त अतिविचार करणे आणि ओव्हर थिंकिंगपणा देखील वारंवार वाढू शकतो. भावनिक अस्थिरता, निर्णय क्षमता कमी होणे आणि गुप्त शत्रू देखील या काळामध्ये सक्रिय होतात, कारण की अष्टम स्थान लपलेले कुठलेही प्रकारचे कार्य असतात ते समोर आणतात. मग शत्रू असो, पैसा असो की कुठल्याही प्रकारचे पदप्रतिष्ठा असो, या अष्टम स्थानातील कुठलाही ग्रह ज्यावेळेस बलवान होतो किंवा शुभग्रह बलवान होतो तर त्याचे फळ विपरीत भेटतात आणि ते खराब फळातून व्यक्तीला तकलीफ बघायला भेटू शकते. बुधासोबत गुरुची युती अशाच काही घटना जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी घडणार आहे. त्यासाठी होईल तेवढे या काळामध्ये हरिद्रा गणपतीचे पठण करावे, हरिद्रा गणपतीचा जप करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे, जेणेकरून या संबंधाने तुमच्या बाबतीत होणाऱ्या सर्व नुकसानांपासून तुमची सुटका होईल. आता सर्वात महत्वाची संवेदनशील टप्पा या अष्टमातील बुधामुळे सुरू होत आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 बुध भगवान अष्टमात वक्री होणार आहे. बुध वक्री होताच आधी स्थिर वाटणाऱ्या अनेक गोष्टी अचानक गोंधळात टाकू शकतात. विशेष म्हणजे सर्वात मोठी म्हणजे आर्थिक मोठे आर्थिक निर्णय या काळामध्ये तुम्ही घेताना टाळले पाहिजे. कागदपत्र तुमच्या या काळामध्ये व्यवस्थित तपासले गेले पाहिजे. मोबाईलचा डाटा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक कुठल्याही गोष्टींचा वारंवार तुम्हाला या काळामध्ये समस्या जाणवू शकतात. जे कुठलेही वाद तुमचे पूर्णपणे क्लिअर झाले होते ते देखील आता नवीन म्हणजे ओपन होऊ शकतात किंवा तकलीफ त्या वादांमुळे होऊ शकतात. काही सर्वात महत्वाचे या अष्टमातील बुधाच्या आणि गुरुच्या युतीमुळे गुप्त संकेत देखील काही धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांना जाणवणार आहे. ते म्हणजे सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या व्यक्ती किंवा जुन्या विषयी अचानक पुन्हा समोर येऊन त्याचं खूप मोठं स्वरूप या काळामध्ये बघायला भेटू शकतो. तो काळ म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 बुध ग्रह अष्टमात वक्री झाल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते. या सर्व अष्टमातील बुधामुळे, वक्री बुधामुळे त्यातून मानसिक दुविधा निर्माण होण्याची देखील वारंवार शक्यता धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांना बघायला भेटू शकते. आता पुढील महत्वाच्या ग्रहाकडे जाऊया, तो म्हणजे शुक्र भगवान. 14 मे 2026 ते 7 जून 2026 धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी शुक्र भगवान सप्तमात मिथुन राशीचे भ्रमण करत आहे. ते म्हणजे या काळात धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात लोकांशी संपर्क, प्रेम संबंध, विवाह, भागीदारी आणि सामाजिक प्रतिमा यांना खूप जास्त वेग मिळताना दिसू शकतो. विशेषतः जे लोक सोशल मीडिया, कला, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिमा, कला, व्यवसाय किंवा सोशल नेटवर्कशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारा या शुक्राच्या गोचरमुळे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांना बघायला भेटू शकतो. कारण सप्तमातील शुक्र भूमी, भवन, वाहनाचे देखील स्थावर मालमत्ता, लक्झरियस गोष्टींची खरेदी देखील या काळामध्ये करू शकतात. कारण प्रेम संबंधात देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात तुम्हाला जवळीक बघायला भेटू शकते या सप्तमातील शुक्राच्या गोचरमुळे धनुराशी आणि धनु लग्नवाल्यांसाठी. पण सर्वात महत्वाचं, शुक्र सप्तम स्थानात असताना अनेक वेळा व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये एवढी गुंतून जाते की व्यक्तीला त्या भावनांमधून बाहेर येणं खूप जास्त कठीण जातं. कारण या काळामध्ये वास्तव परिस्थितीकडे खूप जास्त प्रमाणात दुर्लक्ष त्या भावनांमध्ये गुंतून गेल्यामुळे होण्याचे चान्सेस या मिथुन राशीतील शुक्रामुळे होऊ शकतो. बुध म्हणजे भावना आणि शुक्र म्हणजे प्रेम. व्यक्तीला समजत नाही आपण कुणावरती प्रेम करतो आणि का करतो. कारण की धनु राशी ही ऑलरेडी सेन्सिटिव्ह राशी आहे. ऑलरेडी हे लोक खूप जास्त भावनिक असतात आणि त्यात हा शुक्र सप्तमस्थ दृष्टी टाकणे म्हणजे व्यक्ती खूप जास्त अति अपेक्षा नात्यांमध्ये तणाव निर्माण करण्याचे देखील कारण या मिथुन राशीच्या शुक्रामुळे घडू शकतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सप्तम स्थानात शुक्र मिथुन राशीचा येणे म्हणजे अचानक खर्च देखील या काळामध्ये वाढतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात एखाद्या व्यक्तीमुळे मानसिक अस्थिरता किंवा भावनिक दुविधा निर्माण होण्याची देखील शक्यता या शुक्राच्या गोचरमुळे जाणवत आहे. तर पुढील बाजू आहे शुक्राच्या संबंधाने 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 ते शुक्र भगवान तुमच्या अष्टमात युती करणार आहे. अष्टमात गुरु शुक्र बुधाची युती अष्टमात कर्क राशीची होणार आहे. कारण ही युती खूप जास्त पॉवरफुल आणि खूप जास्त काही धनुराशीवाल्यांना तकलीफदायक ठरू शकते. हे सर्व तकलीफ आणि पॉवरफुल कशावरती अवलंबून राहील, ज्या त्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत हे तिन्ही ग्रह कशा पद्धतीचे आहे आणि कोणत्या स्थानात आहे किंवा त्यांची दशा अंतर्दशा किंवा त्यांच्यावरती कुठल्या ग्रहांची कशी दृष्टी आहे किंवा कसा संबंध आहे. पापक राशी संबंध नसेल तर नक्कीच चांगलाच आहे. पण पापक राशी संबंध असेल, अष्टम, षष्ठ, तृतीय, एकादश, व्ययस्थानाशी संबंध असेल तर नक्कीच तकलीफ जाऊ शकते. कारण
अष्टमातील शुक्र बुध गुरुची युती धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी इथून पुढची परिस्थिती अधिक खोल आणि रहस्यमय होताना दिसू शकते. कारण अष्टम स्थानात आता गुरु बुध आणि शुक्र एकत्र येऊन महायुती जीवनातील गुप्त इच्छा आणि आर्थिक उलाढाल किंवा आर्थिक उलथापालट, मानसिक गुंतवणूक आणि नातेसंबंधातील अदृश्य सत्य देखील या काळामध्ये या तिन्ही ग्रहाच्या युतीमुळे बाहेर आणू शकते. अचानक आर्थिक लाभाचे योग देखील या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटते. अचानक आध्यात्मिक गूढ विषयांमध्ये देखील तुमचं मन खूप जास्त या काळामध्ये बघायला भेटू शकतं. यात सर्वात महत्वाचं म्हणजे गुरु बुध शुक्र युती अनेक वेळा व्यक्तीच्या जीवनात अशा घटना घडते की ज्या बाहेरून जरी लहान वाटत असेल पण पुढे जाऊन पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याचे कारक देखील या तीन ग्रहांच्या अष्टम स्थानातील युतीमुळे बघायला भेटू शकतो. कारण अष्टम स्थानातील युती पूर्णपणे सोपे नाही. गुप्त नातेसंबंध देखील या काळामध्ये तुमचे उघड होऊ शकतात. प्रेम संबंधात देखील चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम होण्याचा काळ शुक्र बुधामुळे बघायला भेटू शकतो. पण अष्टमातील उच्चेचा गुरु या काळातून किंवा या सर्व घटनेतून वाचवण्याचे काम देखील थोड्याफार प्रमाणात करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक चढउतार तीव्र देखील या काळामध्ये होताना बघायला भेटू शकतो. जुने भावनिक विषय पुन्हा समोर येऊ शकतात आणि विश्वासघात किंवा गैरसमज होण्याची देखील जास्त शक्यता या अष्टमातील कर्क राशीच्या शुक्र बुध आणि गुरुमुळे बघायला भेटू शकतो. यात सर्वात महत्वाची बाजू अशी येते आहे की या काळात काही धनुराशींच्या व्यक्तींच्या किंवा धनुराशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीवरती अतिविश्वास ठेवणे देखील खूप महागात आणि पश्चाताप करण्याला कारणीभूत ठरू शकते. मंडळी, आता आपण त्या ग्रहाकडे वळूया ज्याच्या नजरेत कोणीही सुटू शकत नाही, म्हणजेच ते न्यायाची देवता भगवान शनिदेव. धनु लग्न आणि धनुराशींसाठी शनी ग्रहाची मीन राशीतील हा प्रभाव अत्यंत महत्वाचा आणि दीर्घकाल परिणाम देणारा ठरू शकतो. म्हणजे 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये चतुर्थ स्थानात धनु लग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी मीन राशीमध्ये शनी भगवान गोचर करणार आहे. या काळात शनी ग्रह धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात घर, कुटुंब, मानसिक शांतता आणि स्थावर मालमत्ता यांच्या बाबतीत गंभीर परीक्षा देखील निर्माण करू शकतो. कारण चतुर्थ स्थानातील शनी भगवान मीन राशीचे असल्यामुळे प्रयत्न करताल पण फळ त्या पद्धतीने भेटणार नाही. खूप जास्त लेट तुम्हाला या काळामध्ये फळ बघायला मिळू शकतो. कारण ज्या गोष्टींची जबाबदारी तुम्हाला घ्यायची नाही त्याच गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला वारंवार सामोरे जाण्याची वेळ देखील या शनी भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटू शकते. घरगुती जबाबदाऱ्या देखील या काळामध्ये या शनी भगवंताच्या गोचरमुळे वाढताना बघायला भेटू शकते. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबातील वातावरण देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात ताणतणावाचे राहू शकते. घर बदल किंवा स्थलांतराचे योग, व्यापारामध्ये प्रमोशन किंवा दिशा चेंज होण्याची सप्तमस्थ दृष्टी शनी भगवंताची दशम स्थानावर असल्यामुळे दिशा चेंज, आपल्या अनपेक्षित घटना देखील कर्मस्थानात किंवा जॉब बिझनेसला घेऊन बघाव्या लागू शकतात. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्हाला वारंवार एकटेपणाची जाणीव किंवा अंतर्मनात वारंवार विचारांची तीव्रता देखील वाढू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे शनी भगवान चतुर्थ स्थानात असताना व्यक्तीच्या मनाची शांती कुठल्याच पद्धतीने राहत नाही आणि व्यक्तीच्या जीवनात ही सर्वात मोठी परीक्षा असते की मानसिक शांतता कशी भेटेल. धनु लग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी हाच काळ खूप जास्त कठीण असणार आहे चतुर्थातील शनी भगवंतामुळे. आणि तो काळ असणार आहे 29 जून 2025 पासून सुरू झालेला आहे की तो आता 2 जून 2027 पर्यंत मीन राशीमध्ये भगवान शनिदेव असणार आहे. एक तर धनु लग्न ऑलरेडी सेन्सिटिव्ह माइंडसेटचा आहे, खूप जास्त वैचारिक अस्थिरतेचा असल्यामुळे, आणि त्यात धनु लग्न आणि त्यांची दुसरी धनु लग्नाची किंवा गुरु भगवंताची दुसरी राशी मीन राशी, मीन राशीमध्ये भगवान शनिदेव या काळामध्ये मानसिक शांतता, जलतत्वीय राशीत शनी भगवान येणे म्हणजे या काळामध्ये आईच्या तब्येतीच्या संबंधाने देखील इन्फेक्शनवाल्या घटना धनु लग्न आणि धनुराशीवाल्यांच्या बाबतीत घडू शकतात. घरातील लेडीज संबंधाने कुठल्या तरी उतार चढावांच्या घटना देखील या काळामध्ये घडू शकतात. कारण या काळामध्ये मानसिक अशांती खूप जास्त प्रमाणात तकलीफ देऊ शकते. कारण बाह्य जगापेक्षा आंतर संघर्ष या भगवंताच्या या चतुर्थातील भगवान शनिदेवाच्या गोचरमुळे वारंवार धनुराशीवाल्यांना किंवा धनु लग्नवाल्यांना जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे या चतुर्थातील शनिदेवामुळे भावनिक निर्णय घेणे अत्यंत टाळणे महत्वाचे राहील धनु लग्न आणि धनुराशीवाल्यांसाठी. कारण की कुटुंबात वाद टाळावे, मालमत्ता व्यवहाराच्या संबंधाने कुठलीही घाई करू नका. काही धनुराशींच्या व्यक्तींसाठी कुटुंबातील जबाबदाऱ्यामुळे स्वतःची इच्छा आणि स्वप्नांना मागे ठेवावी देखील या काळामध्ये लागू शकते. कारण की चतुर्थास शनी येणे म्हणजे व्यक्ती कामात पूर्णपणे इमानदारी दाखवत असतात. पण लक्षात ठेवा, शनिदेवाचा हा प्रवास तुम्हाला बाहेरून जरी स्थैर्य निर्माण करून करायला शिकवतो, पण आतून मानसिक परिपक्वता आणि संयमाची खरी परीक्षा देखील या चतुर्थातील शनिदेव घेऊ शकतात. कारण जेवढ्या जबाबदाऱ्या व्यक्तीवरती वाढणार तेवढे व्यक्तीचे अनुभव वाढणार, जेवढे व्यक्तीचे अनुभव वाढणार तेवढी व्यक्ती आतून करखर होत जाणार. या सर्व परिस्थितीत किंवा या सर्व गोष्टीत भगवान शनिदेव व्यक्तीला जीवनात वारंवार सर्वांना शिकवत असतात. यामध्ये कोणीही आले तरी न्यायाचे कारक किंवा कर्माचे कारक भगवान शनिदेव प्रत्येकाच्या परीक्षेमध्ये किंवा कर्माचे अधिष्ठात्री देवता भगवान शनिदेवाला या कारणामुळेच बोलले जातात.
आता या पुढची ग्रहस्थिती धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी असणार आहे ती म्हणजे राहू केतू. 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये कुंभ राशीमध्ये राहू जो आहे तो तृतीय स्थान आणि पराक्रम स्थानात बसलेला आहे आणि केतू नवम स्थानात सिंह राशीमध्ये बसलेला आहे. या काळामध्ये राहू धनु राशींच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रयत्न, संवाद आणि संघर्षामध्ये प्रचंड वाढ देऊ शकतो. कारण की पराक्रम स्थानात, एकादश स्थानात आणि षष्ठ स्थानात राहू हा दिग्बली किंवा बलवान मानलेला आहे शास्त्राने. त्या या सर्व गोष्टींमुळे धैर्य, प्रयत्न आणि संवाद आणि संघर्षामध्ये प्रचंड वाढ देऊ शकतो हा पराक्रमातील राहू. तर केतू भाग्यस्थानात असल्यामुळे पूर्वनियोजित भाग्य, गुरुकृपा आणि अपेक्षित लाभांमध्ये अनिश्चितता वारंवार या काळामध्ये पंचमातील सिंह राशीच्या केतूमुळे जाणू शकते. या सर्व परिस्थितीमध्ये पराक्रम आणि आत्मविश्वासात सर्व या राहू केतूच्या गोचरामुळे वाढ होईल. नवीन कौशल्य देखील या काळामध्ये तुमचे चांगल्या प्रमाणात विकसित होण्याची संधी मिळताना बघायला भेटू शकते. स्वतःच्या प्रयत्नांनी देखील यश मिळण्याची देखील चान्सेस या राहू केतूच्या गोचरमुळे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांना जाणवत आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तृतीयातील राहू किंवा तृतीय स्थानातील राहू व्यक्तीच्या मेहनतीवर सर्व भाग्य निर्माण करू शकतो. कारण की व्यक्ती ज्या पद्धतीने मेहनत करेल त्या पद्धतीने व्यक्तीला फळ भेटेल. पण नवम स्थानातील केतू या सर्व परिस्थितीला पारंपरिक भाग्य किंवा नशिबावर पूर्ण विश्वास ठेवायला कारणीभूत ठरवतो. किंवा पंचमातील भाग्यस्थानातील केतू पूर्णपणे व्यक्तीने नशिबावर अवलंबून राहणे किंवा नशिबावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी करणे बऱ्याच वेळेस तकलीफदायक कारण ठरू शकतो. कारण या सर्व परिस्थितीमध्ये राहू पराक्रमात, सिंह राशीचा केतू नवमात या गोचर ग्रहस्थितीमुळे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी आत्मविश्वास टाळणे ही आवश्यक असणार आहे. गुरु, वडील किंवा मार्गदर्शकांशी मतभेद देखील या काळामध्ये टाळावे. जे लोक तुम्हाला ज्ञान दिले, ज्या लोकांनी तुम्हाला काही कुठल्या तरी गोष्टीचे मार्गदर्शन केले, अशा लोकांच्या संबंधाने तुम्ही मतभेद टाळले पाहिजे. आणि अपेक्षित लाभ तुम्हाला या काळामध्ये उशिरा मिळण्याची देखील या राहू आणि केतूच्या गोचरमुळे बघायला भेटू शकते. स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा, पण त्याच वेळी भाग्याची साथ कमी वाटल्यामुळे मानसिक अस्थिरता देखील तुमच्या या राहू केतूच्या गोचरमुळे वारंवार जाणू शकते. मंडळी, धनुराशीच्या संपूर्ण जून 2026 हा काळ तुम्हाला शिकवतो की भाग्यापेक्षा तुमचे प्रयत्न मोठे असतात आणि भ्रमापेक्षा वास्तव स्वीकारणे अधिक महत्वाचे असते. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ तुमच्या संघर्षातून ताकद आणि महत्वाकांक्षा देणार आहेत. तर महिन्याच्या उत्तरार्धात अष्टम स्थानातील गुरु, बुध, शुक्र यांची महायुती आणि वक्रीभूत तुमचे निर्णय, विश्वास आणि मानसिक स्थैर्याची अंतिम परीक्षा घेणार आहे. लक्षात ठेवा, अष्टम गुरु वेगाने फळ देत नाहीत, तर ते आधी परीक्षा घेतात आणि नंतरच तुम्हाला योग्य वेळी मोठा बदल घडतो. ज्यामुळे ज्यांनी संयम ठेवला, शांत परिस्थिती समजून घेतली, रागावर नियंत्रण ठेवून आणि भावनांपेक्षा बुद्धीला महत्व दिले, त्यांच्यासाठी हा काळ भविष्यात मोठे स्थैर्य, प्रतिष्ठा, विजय आणि भाग्य निर्माण करणारा ठरू शकतो. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व परिस्थितीनुसार आपण धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी सर्व ग्रहांचे गोचर कशा कशा पद्धतीचे प्रभाव करणार आहे. तर अशाच काही महत्वाच्या तुमच्या कॅलेंडरमध्ये काही तारखींवरती टिक मार्क करून ठेवा की जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी काही महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत जून महिन्यासाठी. ज्योतिषशास्त्र सांगतं की दिलेल्या तारखांच्या हिशोबाने जर व्यवस्थित स्वतःवरती आकलन केले तर नक्कीच तुमच्यावरती येणाऱ्या मोठ्या संकटांपासून तुमची जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांची सुटका होईल. त्यातील सर्वात महत्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहे पहिल्या टप्प्यात ते बघूया. 1 जून ही सर्वात महत्वाची तारीख असणार आहे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी. 1 आणि 2 जून या काळामध्ये तुमचे कितीही महत्वाचे डिसिजन असेल ते होईल तेवढे या 2 दिवसात घेऊ नका, नाहीतर भविष्यात तुम्हाला खूप मोठ्या पश्चातापाला कारणीभूत त्या 1 आणि 2 जूनच्या निर्णयांमुळे तुम्हाला बघायला लागू शकतात. त्यातील पुढचा टप्पा आहे 14 जून ते 17 जून. या काळामध्ये कुठल्याही महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही साईन करू नका, कोणतेही महत्वाचे ॲग्रीमेंट्स तुम्ही या काळामध्ये करू नका, नाही तर डॉक्युमेंटचा फ्रॉड तुम्हाला या काळामध्ये बघावा लागू शकतो. विशेष म्हणजे भागीदारीने व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सर्व डॉक्युमेंट्स किंवा कुठल्याही कागदपत्रांवरती सही करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तिसरा टप्पा दिलेला आहे जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी, तो म्हणजे 23 तारीख ते 30 तारीख. या काळामध्ये धनु लग्नवाल्यांना खूप जास्त टेन्शनवाले काम कोणतेही करायचे. सर्व परिस्थिती होईल तेवढी शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा, नाही तर या काळामध्ये तुम्ही घेतलेले कुठलेही महत्वाचे निर्णय असतील, कितीही शांततेने किंवा किती साधा निर्णय तुम्ही घेतला या काळामध्ये, तो तुम्हाला खूप जास्त प्रमाणात टेन्शन निर्माण करण्याला कारणीभूत ठरू शकते. या सर्वात महत्वाच्या 9, 10 ते 11 दिवस जून महिन्यातील महत्वाचे आहे. धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांनी कृपया करून या 9-10 दिवसांमध्ये कोणतेही महत्वाचे सांगितलेले कुठलेही कार्य करू नका, नाही तर जीवनात खूप मोठे
दीर्घकाळ टिकणारे परिणाम या 9-10 दिवसांमध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतात। उरलेल्या 12 ते 18 ते 20 दिवसांमधील काळ कसा असणार आहे ते आपण आता काही डेट वाईज प्रेडिक्शन बघूया। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी जे लोक कोणी जॉबच्या संबंधाने प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी 2 जून आणि 3 जून हा पहिला टप्पा खूप जास्त प्रमाणात चांगला असणार आहे। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे, ज्यांना कोणाला नवीन जॉबसाठी जॉईनिंग करायचं आहे, कुठे बोलणी करायला जायचे किंवा महत्त्वाच्या कुठल्या तरी बिझनेस आणि जॉबच्या संबंधाने काहीतरी महत्त्वाची गोष्टी करायला जायचे, त्यांच्यासाठी 2 जून आणि 3 जून हा काळ चांगला असणार आहे। त्यातील दुसरा टप्पा जून महिन्यातील तो म्हणजे 18 जून आणि 22 जून। आता यामध्ये एक संभ्रम होणारी बाजू अशी असणार आहे की आम्ही सावधानीची तारीख 1 तारीख आणि 2 तारीख दिलेली आहे, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मनाई केलेली आहे आणि तरी सुद्धा जॉबसाठी 2 आणि 3 तारीख दिलेली आहे। तर 2 तारखेला दुपारी 2च्या नंतर तुम्ही जॉबच्या संबंधाने प्रयत्न करू शकता। त्यातील पुढचा विषय आहे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी व्यापारी लोकांसाठी 2026 जून हा कसा जाणार आहे। व्यापारी लोकांसाठी 18 जून नंतर टेन्शन कमी करणारा घटना बिझनेस व्यापारी क्षेत्रांना बघायला भेटू शकतो। पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांनी देखील 18 जून नंतर प्रयत्न करावे, जेणेकरून हा व्यवसाय तुमच्यासाठी अत्यंत भागीदारीचा, लाभदायक आणि परिपूर्णतेने आर्थिक मदत करणारा ठरू शकतो। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने जून 2026 कसा असणार आहे। आरोग्याच्या बाबतीत 14 जून ते 17 जून हा काळ अत्यंत परीक्षादायक किंवा अत्यंत काळजी घेणारा किंवा काळजी घेतल्या गेली पाहिजे असा काळ आहे। नाही तर नक्कीच तुम्हाला या सर्व परिस्थितीमध्ये खूप जास्त प्रमाणात तकलीफ बघायला भेटू शकते। त्यातील धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी विद्यार्थी वर्गांसाठी जून 2026 कसा असणार आहे। विद्यार्थी वर्गांसाठी जून महिन्यातील शेवटचा आठवडा अत्यंत चांगला असणार आहे। कुठली स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करत आहात, नवीन कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला जाणार किंवा कुठल्या तरी नवीन विद्येच्या रिलेटेड काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात, यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आणि चांगला असणार आहे। त्यानंतर धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी प्रेम प्रकरणमध्ये जून 2026 कसा असणार आहे। प्रेम प्रकरणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 3 जून। या काळामध्ये चंद्र शुक्रचा आकर्षण योग धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी या काळात बघायला भेटणार आहे। चंद्रमा म्हणजे मन आणि शुक्र म्हणजे प्रेम, मनाचे आणि प्रेमाचे ज्यावेळेस एकत्रितकरण होते, हा 3 जून सर्वात रोमॅन्टिक दिवस धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी शास्त्राने मान्य केलं। धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी 2026 मधील जून महिना विवाहाच्या दृष्टीने योग्य असेल की नाही किंवा विवाहाचे योग या महिन्यात आहे की नाही, तर वाटत नाही आहे। त्याचे कारण असे असणार आहे की हा मंगळ बऱ्याच ठिकाणी 21 तारखेपर्यंत अडचण निर्माण करणार आहे। त्यानंतर गुरु शुक्र बुधाची युती अष्टम स्थानात असल्यामुळे या काळामध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी विवाहाच्या योगांमध्ये कुठेतरी कमी बघायला भेटू शकतो। त्यातील समोरचा मुद्दा आहे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी शेअर मार्केटच्या संबंधाने जे लोक कोणी इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटच्या दृष्टीने कुठेतरी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये फ्युचर गुंतवणूक किंवा खूप मोठी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहात धनु राशी आणि धनु लग्नवाल्यांनो, तर 17 जून हा काळ तुमच्यासाठी किंवा ही तारीख तुमच्यासाठी खूप जास्त बेटर राहणार आहे। या दिवशी तुम्ही गुंतवणूक करणे तुमच्यासाठी भविष्यात खूप मोठे फायदेदायक ठरू शकते। त्यात कुठले तरी तुमच्याकडे खूप महत्त्वाचे शेअर्स होते आणि ते तुम्ही विकण्याचा प्रयत्न करत आहात किंवा सेल करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यासाठी कोणती जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी तारीख महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे 21 जून ते 24 जून हे 4 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदा करून देणारे ठरू शकतात। तर जे कोणी शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, ज्यांना शेअर मार्केटचे क्लासेस करायचे आहेत किंवा नवीन शेअर मार्केटची सुरुवात करायची आहे, अशा लोकांसाठी धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये शेवटीचा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे किंवा अत्यंत फायदेदायक राहणार आहे। अशा पद्धतीचे धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी शेअर मार्केटच्या संबंधाने देखील आपण बघितलेलं आहे। त्यातील जून 2026 मध्ये धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी फायनान्सच्या सेक्टरमध्ये किंवा फायनान्स संबंधाने किंवा फायनान्शियली कशी असणार आहे किंवा कोणत्या तारखे आहे की ज्या दिवशी फायनान्शियली बाजू चांगली राहील किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियली काहीतरी प्लॅनिंग कोणत्या तारखेला करू शकतो, ती म्हणजे 21 जून ते 25 जून हे 5 दिवस धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी फायनान्शियली किंवा कुठेतरी महत्त्वाची काहीतरी गुंतवणुकीचे प्लॅनिंग या काळामध्ये तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला ती फायदेदायक ठरू शकते। व त्यानंतर जून महिन्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग देखील तयार होत आहे। हा गुरुपुष्य अमृत योग अधिक मासामध्ये येत असल्यामुळे खूप जास्त याचा फायदा तुम्हाला या काळात बघायला भेटणार आहे। गुरुपुष्य अमृताची तारीख आहे 18 जून 2026। त्याचा टायमिंग असा असणार आहे सकाळी 6:04 ते दुपारी 11:34 या काळामध्ये गुरुपुष्य अमृत योग जून महिन्यामध्ये घटित होत आहे। ज्यांना कोणाला काही नवीन खरेदी करायची, नवीन काहीतरी महत्त्वाचं अनुष्ठान चालू करायचे, कुठल्याही नवीन गोष्टी शुभ कार्य करायचे आहे, त्यांच्यासाठी हा 18 जून 2026 काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जून 2026 मध्ये सर्वात महत्त्वाच्या अमावस्या मानल्या जातात शास्त्राने शमनीय अमावस्या आणि सोमवती अमावस्या। ती सोमवती अमावस्या
जून 2026 मध्ये घडणार आहे. त्या सोमवती अमावस्येची तारीख असणार आहे 15 जून 2026. सोमवती अमावस्याला ज्यांना कोणाला शनी भगवंताची 7.5 चालू आहे, ढय्या चालू आहे, शनी भगवंताची कुठल्याही पद्धतीची तकलीफ चालू आहे, विवाहामध्ये बाधा, सर्व पद्धतीची बाधा, शारीरिक बाधा, या सर्व परिस्थितीची सुटका या शनी भगवंताच्या सोमवती अमावस्याला काहीतरी म्हणजे उपाय केले शनी भगवंताचे रिलेटेड तर नक्कीच फायदा बघायला भेटू शकतो. तसेच जून 2026 मध्ये काही महत्वाची पौर्णिमा देखील या काळामध्ये बघायला भेटू शकते. त्या पौर्णिमेची तारीख आहे 29 जून 2026. जून 2026 मध्ये महत्वाची पौर्णिमा देखील बघायला भेटू शकते. यात सर्वात महत्वाची बाजू म्हणजे 17 जूनच्या अगोदर कुठलेही टेन्शन देणारे काम जून 2026 मध्ये धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांनी करू नका. नाही तर या 1 जून ते 17 जूनच्या काळात मानसिक त्रास, मानसिक हेडक किंवा मानसिक शांतता हलवून जाणारे कोणतेही काम करू नका. नाही तर नक्कीच तुम्हाला याच्यानंतरच्या भविष्यात खूप मोठा पश्चाताप करायला बघायला लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबात या काळामध्ये धार्मिक कार्य, मोठे कुठले तरी समारंभ किंवा कुठली महत्वाची यात्रा देखील या काळामध्ये धनु लग्न धनु राशीवाल्यांची 18 तारखेनंतर घडताना बघू शकते. त्याच्यानंतर मोठी यात्रा, धार्मिक कार्य देखील घडताना बघायला भेटू शकतात. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हा पंचमातील केतू किंवा शुक्र बुध सूर्याची बाजू धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी किंवा ह्या चतुर्थातील मीन राशीच्या शनीमुळे कुठेतरी प्रेमामध्ये अलगाववादी सिच्युएशन, पती पत्नींमध्ये व्यापारी कारणामुळे, जॉबच्या कारणामुळे, मानसिकतेच्या कारणामुळे किंवा कुठल्या तरी कारणांमुळे दुरावा निर्माण होणं, एक दुसऱ्यांच्या संबंधाने मनमुटाव बघायला भेटणं, चर्चा व्यवस्थित न होणं, ह्या घटना वारंवार घडू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व परिस्थितीनुसार शास्त्राने काही महत्वाचे धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही भगवान दत्तात्रयाच्या किंवा रामाच्या किंवा भगवान कृष्णाच्या मंदिरात लोणी, विषम संख्येत तुळशीचे पान, 1, 3, 5, 7, 9 आणि पिवळी मिठाई या तिन्ही गोष्टीचा भोग किंवा नैवेद्य प्रत्येक शुक्रवार बुधवार दाखवत चला, जेणेकरून धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आणि लाभदायक ठरू शकतो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे नियमित स्वरूपाने 3 वेळा श्रवण करा किंवा वाचन करा. धनु लग्न आणि धनु राशीवाल्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा आणि लाभदायक काळ ठरू शकतो. तुम्हाला हे शास्त्रीय विश्लेषण कसे वाटले, तुमच्या आयुष्यात सध्या काय परिस्थिती चालू आहे, हे आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच लिहून सांगा. कारण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच रोजच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीसाठी. जय श्रीराम.